तुम्ही दिव्यांग आहात का आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची वाट पाहत आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यानुसार दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेकल योजनेसाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत दिव्यांग नागरिकांना पर्यावरण स्नेही वाहन उपलब्ध करून दिले जाणार असून त्या वाहनावर फिरते दुकान सुरू करून स्वतःचा व्यवसाय करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहत आहात आपली सेसी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिव्यांग कल्याण विभागाकडून दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जाहीरबद्दल, ज्यामध्ये हा 25 कोटीचा निधी नेमका कशासाठी आहे, कोणत्या दिव्यांग व्यक्तींना याचा फायदा होणार आहे आणि ही मोबाईल शॉप ऑन व्हेकल योजना नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांना सन 2025 आर्थिक वर्षात मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेकरता निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. आता या शासन निर्णयात नेमकं काय सांगितलं आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाला सन 2025 आर्थिक वर्षासाठी तब्बल 25 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी पर्यावरण स्नेही वाहने उपलब्ध करून देणे, म्हणजेच वाहनावर फिरते दुकान सुरू करता यावे आणि स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा या उद्देशाने दिला जाणार आहे. या योजनेवरील खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण, अपंगाचे कल्याण या लेखा शीर्षकाखाली सन 2025च्या मंजूर अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे. तसेच या निधीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिव्यांग कल्याण विभागाकडे राहणार असून निधी खर्च झाल्यानंतर त्याचा संपूर्ण हिशोब आणि उपयुक्तता प्रमाणपत्र शासन व महालेखापाल कार्यालयाला सादर करणे बंधनकारक असेल. हा शासन निर्णय सर्व प्रशासकीय मंजुरीनंतर अधिकृतपणे जारी करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत देऊन त्यांना नोकरी शोधणारे नव्हे तर स्वतःचा व्यवसाय करणारे आणि स्वावलंबी बनवण्याचा मोठा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा आहे. अशा योजनांमुळे अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी मिळणार आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.